आज आपण करूयात नेहमीच्या पुऱ्यांपेक्षा वेगळ्या चवीच्या भोपळ्याच्या पुऱ्या। तर याच्यामध्ये मी गव्हाच्या पिठाबरोबर अजून काही पिठे वापरलेले आहेत, त्यामुळे भोपळ्याच्या घाऱ्या एकदम खुसखुशीत होतात आणि खूप जास्त वेळ फुगून राहण्यासाठी मी एक ट्रिक सांगितलेली आहे, ज्यामुळे खाली लवकर बसणार नाहीत पुऱ्या। चला तर सुरुवात करूया। पुऱ्यांसाठीचा मसाला करून घेऊया। धने घेतलेले आहेत 1 चमचा, जिरे अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, बडीशेप अर्धा चमचा। सर्व मसाला एकत्र बारीक वाटून घेऊया। 2 वाटी लाल भोपळ्याचा किस घेतलेला आहे। आता याच्यामध्ये पिठे घालून घेऊया। तांदळाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही आपले पोहे असतात कांद्या पोह्याचे, ते बारीक वाटून घ्या मिक्सरला। 2 वाटी गव्हाचं पीठ, बेसन घेऊया 2 चमचे। बेसन घातल्यामुळे पुऱ्या एकदम चवीला होतात चांगल्या। रवा घातलेला आहे 2 चमचे। रवा घातल्यामुळे पुऱ्यांना एक स्ट्रेंथ मिळते, पुऱ्या खाली बसत नाहीत। तीळ घालूया 1 चमचा, हळद अर्धा चमचा, तिखट 1 चमचा। आता मी तिखट वापरलेलं आहे, तुम्ही मिरचीची पेस्ट वापरली तरी पण चांगल्या लागतात पुऱ्या। धने जिरेचा मसाला केला होता तो 2 चमचे झालेला आहे, तो टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेऊया। आता याला पाणी जास्त लागत नाही मळण्यासाठी। आपण जो भोपळा घेतलेला आहे तो ओलसर असतो, त्या ओलाव्यामध्येच आपण पीठ मळून घ्यायचं आहे। लागलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ घट्ट मळून घ्यायचं। पिठे सर्व मिक्स केल्यानंतर असं ओलसर झालेलं आहे पीठ, त्यामुळे पाणी अंदाजाने घालायचं। पाणी एकदम जास्त ओतायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून मळत राहायचं। पीठ मळून घेतलेलं आहे, साधारण असं घट्ट मळलेलं आहे पीठ। आता हे जास्त वेळ मळल्यानंतर ठेवायचं नाही, आपण भोपळा घातल्यामुळे याला पाणी सुटतं, पीठ सैल होतं। एक 10 मिनिट आपण याला झाकून ठेवूया। पिठाचा एक गोळा घेतलेला आहे, तेलाचा हात घ्यायचा आणि थोडासा मळून घ्यायचा गोळा। एक 8-10 गोळे करून ठेवायचे आणि थोडेसे असे मळून घ्यायचे, म्हणजे पुऱ्या चांगल्या फुगतात। आता नेहमीप्रमाणे आपण पुरी लाटून घ्यायची। आता याची पुरी खूप जास्त पातळ नाही होत, थोडीशी जाडसरच लाटावी लागते। ह्याच्यामध्ये भोपळा असल्यामुळे खाली चिकटून राहील। खूप जास्त पातळ लाटली तर हलक्या हाताने लाटून घेऊया। अशी लाटून घेतलेली आहे। तेल तापलेलं आहे, मध्यम आचेवर पुरी तळून घेऊया। तर सुरुवातीला लगेच पुरी परतायची नाही, थोडासा आकार आला की पुरीला परतायची, नाहीतर पुरी फाटतील। लाल भोपळ्यामुळे पीठ एकदम हलकं होतं आणि पुऱ्या पण लगेचच तळून होतात। याच्यामध्ये मी आलं लसूण मिरचीची पेस्ट वापरलेली नाही आहे, कारण मिरची आल्याचे तुकडे राहिले तर पुऱ्या आपल्या लाटताना फाटतील आणि फुगणार नाही व्यवस्थित। पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत, तांदळाचं पीठ घातल्यामुळे एकदम खुसखुशीत होतात आणि भोपळ्याची एकदम वेगळी चव येते। आपल्या नेहमीच्या पुऱ्यांपेक्षा थोड्याशा वेगळ्या पुऱ्या। रवा घातल्यामुळे खूप वेळ फुगलेल्या पण राहतात या।